नमस्कार मंडळी. तर आज आपण जाणार होतो तीर्थक्षेत्र देहू या ठिकाणी. पुणे जिल्ह्यातील हे एक गाव संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ, जे की वसलेले आहे इंद्रायणी नदीच्या काठी. श्री तुकाराम सदैव वैकुंठाला याच गावातून गेले अशी आख्यायिका देखील सांगितली जाते. आणि ज्या डोंगराच्या एकांतात बसून तुकाराम महाराजांनी अभंगाची रचना केली व महाराष्ट्रात भक्तीचे मळे पिकवले, तो भंडाऱ्याचा डोंगर देखील ह्या देहूपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आज हा डोंगर श्रद्धास्थान बनून आहे. देहू गावात आपल्याला चोखामेळांचे मंदिर, विठ्ठल मंदिर आदी मंदिरं देखील बघायला भेटतात. ह्या तुकाराम महाराजांच्या मंदिरात येऊन आम्हाला खूप छान आणि प्रसन्न वाटले. त्यानंतर थोडा वेळ आम्ही घालवला नदीकाठी. तुम्ही देखील या मंदिरात आला नसाल तर एक वेळ जरूर भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा.